गेल्या व्हिडिओमध्ये आपण इक्वल सेट्सबद्दल माहिती घेतली होती. इक्वल सेट्सवरील उदाहरणे आपण पाहिली होती. हाऊ टू डिटरमाइन और हाऊ टू फाइंड आउट इक्वल सेट्स हे आपण उदाहरणांच्या सहाय्याने अभ्यासले होते. या व्हिडिओमध्ये आपण वेन डायग्राम हा भाग शिकणार आहोत. सोबत काही आकृत्या आपल्याला दिसत आहेत. रेक्टँगल आहे, एक ट्रायंगल आहे किंवा एक सर्कल आपल्याला दिसतंय. वेन डायग्रामच्या सहाय्याने सेट्सचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे, कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन यांनी शोधून काढला होता. द आयडिया टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ सेट्स with the help of closed diagrams such as rectangle, triangle, circle is used and developed by British logician John Venn. The diagrams representing sets are called Venn diagrams. आता ह्या ज्या वेन डायग्राम्स आहेत ह्या क्लोज्ड डायग्राम असणं गरजेचं आहे. तर काही उदाहरण आपण बघूया वेन डायग्रामच्या सहाय्याने कसे ते आपण दाखवू शकतो. शो द फॉलोइंग सेट्स विथ द हेल्प ऑफ वेन डायग्राम्स. ए इक्वल टू 1 3 5 7 9 हा एक सेट आपल्याला दिला आहे रोस्टर मेथडमध्ये. रूल मेथड असो किंवा रोस्टर मेथड असो आपल्याला वेन डायग्राम काढता येते. परंतु वेन डायग्राम काढण्यासाठी आपल्याला जर रूल मेथडमध्ये एखादा सेट दिला असेल तर त्याचं आपल्याला रोस्टर मेथडमध्ये कन्वर्जन करणं गरजेचं असतं. बघा मग कसा लिहिता येईल सेट. एक सर्कल आपण काढलं आहे, त्यामध्ये एलिमेंट जे आहेत ए सेट्सचे 1 3 7 9 5 हे दाखवलं आहे आणि सेट्सचं जे नाव आहे ए सेट ते सर्कलच्या आतमध्ये आपण दाखवलं आहे. दुसरं उदाहरण बघूया. बी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10. इथे पण एक सर्कल आपण काढलेलं आहे. त्या सर्कलमध्ये जे एलिमेंट आहेत ते आपण दाखवणार आहोत. 2 4 6 8 10. सर्कलचं नाव आपण सर्कलच्या आतमध्ये दाखवतोय बी. आता आपण पुढचा भाग पाहूया, सबसेट. लेट एक उदाहरण आपण पाहूया. लेट ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8. बी इक्वल टू 1 2 5 असे दोन सेट दिले आहेत ए आणि बी. आपल्याला असं लक्षात येतं आहे की बी सेटचे एलिमेंट जे आहेत 1 2 आणि 5 हे ए सेटचे सुद्धा एलिमेंट आहेत. When we observe set A and B, every element of set B is also element of set A. Then set B is said to be a subset of set A. म्हणजेच जर एखाद्या सेटचे सर्व एलिमेंट हे दुसऱ्या सेटचे एलिमेंट असतील तर
त्या सेटला त्या दुसऱ्या सेटचा सबसेट असे म्हणतात. वी राईट इट ॲज बी. सिम्बॉल काढायचा आहे. बी सबसेट ए असं आपण रीड त्याला करू शकतो. द कन्सेप्ट ऑफ सबसेट इज शोन बाय व्हेन डायग्राम ॲज बिलो. आपण सबसेट व्हेन डायग्रामच्या सहाय्यानेही दाखवू शकतो. त्यासाठी आपण सर्कलचा यूज केला आहे. 1 2 3 4 5 6 7 हे ए सेटचे एलिमेंट आहेत. 8 पर्यंत हा ए सेट झाला. आता बी सेटचे एलिमेंट जे आहेत 1 2 आणि 5 ह्याच्या भोवती आपण एक सर्कल काढलं. सर्कलमध्ये आपण सर्कल काढतोय म्हणजेच बी हा एचा सबसेट आहे असं आपण व्हेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवू शकतो. आता काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. रिमेंबर, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. हे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. दॅट मीन्स ए इज सबसेट ऑफ ए. जर ए सेट आपण घेतला तर ए हा एचा सबसेट होईल. सेकंड थिंग बघा, ॲन एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे जर एखादा सेट एम्प्टी सेट असेल तर तो प्रत्येक सेटचा सबसेट असणार. दॅट मीन्स एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ए. ए सेट जर विचारात घेतला तर इफ ए इक्वल टू बी, आपण इक्वल सेट शिकलो होतो लास्ट व्हिडिओमध्ये. म्हणजेच जर एचे एलिमेंट आणि बीचे एलिमेंट सेम असतील तर आपण म्हणतो ए इक्वल टू बी किंवा ए इक्वल सेट बी. जर असं असेल तर देन ए इज सबसेट ऑफ बी. जर ए इक्वल टू बी असेल तर ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. बघा एक उदाहरण बघूया. लेट ए इक्वल टू 1 2 3 4 5 6. बी इक्वल टू 6 5 4 3 2 1. All elements in set A is elements of set B. Therefore A equal to B. Then A subset B and B subset A. कारण A चे सर्व घटक B मध्ये आहेत आणि B चेही सर्व घटक A मध्ये आहेत. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, A सबसेट B अँड B सबसेट A असेल म्हणजे उलट असेल. जर A हा B चा सबसेट असेल आणि B हा A चा सबसेट असेल तर ते दोन्ही सेट A आणि B हे इक्वल सेट असतात. धन्यवाद.